हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 10 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूपच भारी होता. एकीकडे आनंदी ही आपल्या टुरिस्ट गाईडच्या कामात व्यस्त आहे आणि वरुण हा तिच्या प्रेमात पडलाय. आनंदी आणि वरुणची चांगली मैत्रीसुद्धा झाली आहे. तर इकडे मालक साहेब युगंधर परदेशी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतोय, पण त्याच्याच कंपनीत काम करणारा युनियन लीडर चंदन याने त्याला धोका दिलाय आणि कंपनीचं डिझाईन चोरून शलाकाला दिलंय आणि शलाका हेच डिझाईन कॉपी करणार आहे. परंतु आनंदीने हे ऐकलंय आणि आता आनंदी मालक साहेबांवर युगंधरवर मोठे उपकार करणार आहे आणि ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचवणार. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वैशाली 15,000 रुपये मालक साहेबांच्या हातात देते आणि मग मालक साहेब हे पैसे आबांच्या हातात देतात. आबा, हे घ्या तुमचे पैसे. त्यामुळे चंदन खूप चिडतो. युगंधर चंदन जवळ येतो, चंदनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, चंदन, तू फॅक्टरीत कामापेक्षा लोकांच्या घरात आग जास्त लावतोस. चंदनला खूप राग येतो. युगंधर त्याला चांगला दरारा दाखवतो आणि तेथून जाऊ लागतो. तर तेवढ्यात ज्या माणसाला आबा जाधवांचं घर घ्यायचं असतं तो म्हणतो, आबा, मग आता घराच्या व्यवहाराचं काय? तर आबा सांगतात, आता काय करायचं पुढे? तर लगेचच आनंदी म्हणते, आबा, मालक साहेबांनी आपल्यावरचं कर्ज फेडलंय, माफ केलंय, मग आता घर विकायचं नाही. हा माणूस खूप चिडतो आणि म्हणतो, असं कसं? कॉन्ट्रॅक्टवर सही झाली आहे, सरकारी कागदपत्रांवर आबांनी सही केली आहे, आता हे घर आमचं. युगंधरला खूप राग येतो. युगंधर चिडून म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही का? कर्ज फिटलंय, त्यांना घर विकण्याची गरज नाहीये आणि ते नाही म्हणाले ना, मग घर विकलं जाणार नाही. हा माणूस चांगलाच घाबरतो. आनंदी खुश होते आणि मग युगंधर शिर्केकडे पाहतो. शिर्के म्हणतो, पोचलं मालक साहेब. मालक साहेब त्यांच्या गाडीकडे निघून जातात. शिर्के या घर विकत घेणाऱ्या माणसाजवळ येतो आणि म्हणतो, दाखवा ती कागदपत्र. हा माणूस शिर्केच्या हातात कागदपत्र देतो. तर शिर्के हे कागद चक्क त्याच्या समोरच फाडून टाकतो. मालक साहेब गाडीतून हे सगळं पाहत असतात. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. हा घर विकत घेणारा माणूस चिडून म्हणतो, ओ, हे काय केलं तुम्ही? कागद का फाडले? शिर्के चिडून म्हणतो, आता ऐकलं नाही का मालक साहेब काय बोलले ते? चला निघा इथून. आणि हा माणूस वकिलांना घेऊन तेथून निघून जातो. शिर्के गाडीत जाऊन बसतो आणि मालक साहेब तेथून निघून जातात. आबा जाधव आणि त्यांच्या नातवईंना खूप आनंद झालेला असतो. हे चौघेही 1, 2, 3, 4 आबा जाधवांच्या नाती हुशार असं म्हणून एकमेकांच्या हातात हात देतात आणि खूप खुश होतात. तेथे जमलेले सगळे गावकरी सुद्धा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू लागतात. आज आपल्याला आपली नोकरी परत मिळाली, घराचं कर्ज फिटलं आणि आपलं घर सुद्धा विकावं लागलं नाही, म्हणून या चौघांना खूप आनंद झालेला असतो. आज त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंद आलेला असतो. आणि इकडे चंदन मात्र आगीत जळत असतो. तो खूप चिडलेला असतो. आपल्या घरी रागारागात परत येतो. वैशाली सुद्धा त्याच्या मागे मागे येते. चंदन तिच्याकडे पाहतो आणि खूप चिडतो आणि तिला जाब विचारतो, तुला फक्त मी चूल आणि मूल एवढंच मर्यादित ठेवलंय. गावाच्या राजकारणात कशाला लुडबुड केलीस? तू माझी बायको आहे, पण माझ्या विरोधात उभी राहिली आणि त्या युगंधरच्या हातात घरातले पैसे नेऊन दिले. तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं? लायकीच राहायचं, नाहीतर पुढच्या वेळेस मी तुला तुझ्या पायावर उभं राहायच्या लायकीचं ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव. वैशाली खूप घाबरते आणि चंदन चक्क तिचा चेहरा जोरात दाबतो आणि तिला धमकी देतो, यानंतर पुन्हा माझ्या वाट्यात आडवी आली, माझ्या विरुद्ध उभी राहिली तर मी विसरून जाईन की तू माझी बायको आहे. तुझ्या डोक्यावर जे कुंकू आहे ना, त्याचं व्याज तर मी वसूल करणारच. त्यामुळे गप राहायचं आणि माझ्या विरोधात जायचं नाही. त्या युगंधरने आज माझा अपमान केला. सगळ्यांसमोर मला जळकं लाकूड म्हणाला. सगळीकडे माझी छीथू झाली. सगळ्या गावासमोर माझा अपमान झाला फक्त तुझ्यामुळे. कारण तू घरचा भेदी आहेस. माझ्या घरात राहून माझं खाऊन त्या युगंधरच्या मिठाला जागलीस आणि मला फसवलंस. यानंतर पुन्हा असं केलं ना तर तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. चल निघ आतमध्ये. वैशाली रडू लागते
आणि आतमध्ये निघून जाते. चंदन खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, युगंधर, तुला काय वाटलं मी तुला घाबरेल? जोपर्यंत हा चंदन तुझ्या साम्राज्याला विस्तव लावून त्याला बेचिराख करणार नाही ना, तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा ठाम निश्चय चंदन करतो. आज युगंधरने त्याचा जो अपमान केलाय हा चंदनला सहन झालेला नसतो आणि आता शलाकाच्या मदतीने युगंधरचं साम्राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं असं त्याने ठरवलेलं असतं. आणि इकडे शिर्के आणि युगंधर घरी पोहोचतात. तेव्हा शिर्के म्हणतो, साहेब जे काही झालं ना ते अगदी भारी झालं. युगंधर म्हणतो, तुम्हाला माहिती आहे हे कॉन्ट्रॅक्ट मिळवणं माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मिळवणं आता एक युद्ध झालंय आणि माझी कंपनी माझं प्रेम आहे. आणि ते म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माप असतं. आणि मला माहीत होतं जर मला वेळेत सॅम्पल डिझाईन पूर्ण करायचे असतील तर आरतीला कंपनीत आणणं खूप महत्त्वाचं होतं आणि आरतीला नोकरीवर परत घ्यायचं असेल तर आबांना नोकरीवर परत घ्यावं लागणार होतं आणि त्यांचं टेन्शन मिटवायचं असेल तर त्यांचं कर्ज माफ करणं महत्त्वाचं होतं. म्हणून मी हे सगळं केलं. शिर्के खूप खुश होतो आणि युगंधर सांगतो, आता सगळं काही ठीक होईल. हे डिझाईन वेळेत पूर्ण होईल आणि मोठी झेप घ्यायची असेल तर 2 पावलं मागं जावं लागतात. मी तेच केलंय. समिधाची इच्छा होती की मी हा बिझनेस खूप मोठा करावा, 7 समुद्रापलीकडे न्यावं आणि ते करण्यासाठी मी काहीही करू शकतो. मी माझ्या समिधाचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. हे ऐकून शिर्के खूप खुश होतो. युगंधरने हे सगळं आपल्या नवीन कॉन्ट्रॅक्टसाठी, आपल्या स्वप्नांसाठी केलेलं असतं, पण त्याचा फायदा संपूर्ण आनंदीच्या कुटुंबाला झालेला असतो, एवढं मात्र नक्की. आणि इकडे आबा आणि आबा जाधवांच्या तिन्ही नाती आरती, आनंदी आणि आरची मस्त गरमागरम जेवणावर ताव मारत असतात. आनंदी म्हणते, आबा खरंच आज किती भारी दिवस आहे. मी तर केंद्रात पहिली आले, पण तुम्ही माणुसकीच्या परीक्षेत पहिले आलात. आबा म्हणतात, व्हय पोरे, खरंच आजचा दिवस खूप भारी आहे. तर आनंदी म्हणते, आबा आता आपल्या घरात आहे ना 1 नाही 2 नाही तर 3 नोकऱ्या आहेत. तर आरची विचारते, तिसरी नोकरी कोणाची? आनंदी म्हणते, काय ग तुझ्या दिदीला विसरली का? माझी सुद्धा टूर गाईडची नोकरी आहेच ना. आनंदी खुश असते, पण आबा म्हणतात, आनंदी मला काय वाटतं तुला आता नोकरी करायची गरज नाहीये, तू नोकरी नको करूस. हे ऐकून आनंदीला मोठा धक्काच बसतो. आनंदी विचारते, आबा असं का बोलताय तुम्ही? मी का नाही नोकरी करायची? आबा तिला समजावून सांगतात, आनंदी तुला बाहेरचा ताप, ताणतणाव नाही सहन व्हायचा आणि तू जेव्हा एकटी घराबाहेर जातेस ना तेव्हा माझ्या जीवाला जीव लागत नाही. आता तू वयात आली आहे, बाहेरची लोक चांगली नसतात, तू कुठे रस्ता चुकली, कुणी वाईट माणूस भेटलं अशी भीती नेहमी मनाला वाटत असते. आनंदी ही आबांना समजवण्याचा प्रयत्न करते. आबा लहानपणापासून तुम्ही कधीच मला आरतीताई आणि आरचीपेक्षा वेगळं नाही समजलं. त्यांनी चूक केल्यावर त्यांना जेवढे धपाटे मिळाले तेवढे धपाटे तुम्ही मला सुद्धा दिले. जेव्हा मी अडखळले तेव्हा तुम्ही मला या जगात कसं चालायचं ते शिकवलं आणि आत्ता कुठे मी स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. तर मला प्लीज चालू द्या, मला ही नोकरी करू द्या. मी कधीच चुकणार नाही, काही चुकीचं करणार नाही आणि तुम्ही जे सांगाल तसंच वागेल. आबांना सुद्धा ही गोष्ट पटते. आबा म्हणतात, ठीक आहे, कर तू नोकरी. हे ऐकून आनंदीला खूप आनंद होतो. घरातील सगळेच खुश असतात. आरची म्हणते, मला सुद्धा नोकरी करायची आहे. तर आरती म्हणते, हो हो कर ना. उद्या सकाळी उठायचं, सगळ्यात आधी मला घरकामात मदत करायची, त्यानंतर रात्री दुपारी जेवल्यानंतर आपलं ताट उचलून स्वतःच्या हाताने धुवून ठेवायचं. आनंदी म्हणते, आणि हो एवढी कामं केल्यानंतर तुला 2 तासाचा जास्त अभ्यास आणि आमचा एक फटका सुद्धा मिळणार. आरची म्हणते, पहा ना आबा हे सगळे कसं बोलताय? आबा म्हणतात, अगं बाई पहिले तुझी शाळा तर पूर्ण कर. आरती आणि आनंदीपेक्षा भारी मोठ्या पगाराची नोकरी तुला मिळवून देईल. हे ऐकून आरतीला खूप आनंद होतो. आबा जाधवांच्या तिन्ही नाती खूप खुश असतात. आज त्यांच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी युगंधरच्या फॅक्टरीमध्ये आरती कामावर परत आलेली असते आणि युगंधरने आपल्या कंपनीचं फायनल डिझाईन तयार केलेलं असतं. हे डिझाईन त्या परदेशी कंपनीसमोर प्रेझेंट करायचं असतं. युगंधर आपल्या सगळ्या कामगारांना समजावून सांगतो, आपल्याकडे फक्त आजचा दिवस आणि आजचीच रात्र आहे आणि हे सॅम्पल उद्या सकाळपर्यंत मला तयार पाहिजे. आज तुम्ही सगळ्यांनी नाईट शिफ्ट करायची आहे आणि तुम्हाला सर्वांना नाईट शिफ्टचे वेगळे पैसे मिळणार आहेत.
त्यामुळे कुणीही काळजी करायची नाही, कामात कसूर करायची नाही. अतिशय उत्साहाने एकदम परफेक्ट काम झालं पाहिजे. सगळे कामगार हो मालक साहेब म्हणतात आणि मग युगंधर तेथून निघून जातो. शिर्के हा सुपरवायझरला विचारतो, सुपरवायझर समजलं ना सगळं? सुपरवायझर सांगतो, हो शिर्के साहेब, तुम्ही काळजी करू नका, सगळं काम एकदम सांगितल्याप्रमाणेच होईल. आणि मग सगळे कामगार आपापल्या कामाला लागतात. परंतु तेथे आपला युनियन लीडर चंदन सुद्धा असतो आणि चंदनचं हेच काम असतं की कंपनीतली गोपनीय माहिती शलाकापर्यंत पोहोचवण्याची. आणि चंदन हा लगेचच हे जे फायनल डिझाईन असतं, जे परदेशी कंपनीसमोर प्रेझेंट करायचंय, हे डिझाईन कॉपी करतो, आपल्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढून घेतो. पण कोणाचंही लक्ष नसतं की चंदन काय करतोय. तर इकडे आपली आनंदी टुरिस्ट गाईडचं काम करत असते. एक नवीन ग्रुप असतो आणि या ग्रुपला ती विविध मंदिरांबद्दल, ऐतिहासिक वास्तूंबद्दल माहिती देत असते. ती या सगळ्या लोकांना सांगते, आता तुम्ही 10 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि काही चहा पाणी पिऊन या, त्यानंतर आपण येथेच भेटूया. सगळी माणसं निघून जातात आणि या ग्रुपमध्ये पुन्हा एकदा वरुण सुद्धा असतो. आनंदीला समजतं की येथे वरुण आहे. कदाचित त्याच्या परफ्यूमवरून असं काही तिने लक्षात ठेवलं असेल आणि ती म्हणते, अरे वरुण, आज पण तू आलायस का? वरुणला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो, आनंदी, तू कसं मला ओळखलंस? आज तर मी तुझा फोटोही काढला नाही किंवा काही बोललो सुद्धा नाही, मग तुला कसं कळलं की मी या ग्रुपमध्ये आहे? आनंदी म्हणते, अरे नेहमीच्या माणसाची चाहूल लागते मला आता कळतंय की तूच येथे आलायस. हे ऐकून वरुणला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, अरे वा, आपली मैत्री आता चांगलीच गहिरी होत चालली आहे. आनंदी थबकते, काहीच बोलत नाही. वरुण म्हणतो, म्हणजे मला म्हणायचं होतं की आता तू मला मित्र म्हणून स्वीकारलंय, म्हणून मला ओळखलंयस ना तू? आनंदी सांगते, हो हो, थांब 1 मिनिटं, आपण आहे ना लिंबू पाणी पिऊया. आनंदी 2 लिंबू पाणीची ऑर्डर देते आणि इकडे शलाका म्हणजे धमाका तिच्या गाडीत बसते आणि मोबाईल पाहते. तर तिला चंदनने या डिझाईनचं फोटो पाठवलेला असतो आणि हा फोटो पाहून शलाका खूप खुश होते आणि म्हणते, वेल डन चंदन, आता पहा ही शलाका कसा धमाका करते ते. आता हे डिझाईन कॉपी करायचं आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं असं शलाकाने ठरवलेलं असतं. इकडे वरुण हा आनंदीला विचारतो, आज खरंच तू आनंदी दिसतीये, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय, असं काय झालंय? आणि मग आनंदी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते, अरे घरात खूप अडचण होती, आबांची आणि आरतीची नोकरी गेली म्हणून आम्हाला शकुंतलाला विकावं लागलं. वरुणला मोठा धक्काच बसतो, कारण त्याला असं वाटतं शकुंतला म्हणजे एखादी व्यक्तीच आहे आणि तो म्हणतो, शकुंतलाला विकावं लागलं, पण का? तर आनंदी सांगते, अरे ती आता खूप वयस्कर झाली होती, स्लो सुद्धा झाली होती म्हणून, आणि पैशांची अडचण होती ना म्हणून तिला विकावं लागलं. वरुण म्हणतो, काय आनंदी, एखादी व्यक्ती वयस्कर झाली किंवा स्लो झाली म्हणून तुमच्याकडे तिला विकतात का? आनंदी म्हणते, अरे वेडाच आहेस तू, वस्तू होती वस्तू, शकुंतला म्हणजे व्यक्ती नव्हती. आमचं जुनं कम्प्युटर होतं, आबांनी तिला विकलं. आणि वरुणला आश्चर्यच वाटतं. वरुण म्हणतो, अरे देवा, मला असं वाटलं शकुंतला म्हणजे एखादी व्यक्तीच होती. आनंदी म्हणते, हो, नाव ऐकून असं वाटू शकतं, पण शकुंतला विकली ना, त्याचं आम्हाला खरंच खूप दुःख झालंय. आणि आता आम्हाला काही टेन्शन नाहीये, कारण माझी सुद्धा नोकरी सुरू झाली आहे. आबा आणि आरतीला सुद्धा त्यांची नोकरी परत मिळाली आहे. पण तू शहरात का गेला नाही, येथे गावातच का थांबलास? तर वरुण सांगतो, कारण मी या गावाच्या प्रेमात पडलोय, असं तो आनंदीकडे पाहून म्हणतो. खरं तर वरुण हा आनंदीच्याच प्रेमात पडलेला असतो. आनंदी त्याला म्हणते, अरे गावाच्या प्रेमात काय पडतोय, एखाद्या माणसाच्या प्रेमात पडायचं. तर वरुण म्हणतो, हो हो, मला ते पण वाटतंय की मी एखाद्या माणसाच्याच प्रेमात पडलोय. आनंदी विचारते, काय? तर वरुण म्हणतो, म्हणजे तू आता म्हणालीस ना की माणसाच्या प्रेमात पड, तर मी गावातील माणसांच्या प्रेमात पडलोय. आनंदी म्हणते, ठीक आहे. वरुण तिला विचारतो, आनंदी, प्रेम तुझ्यासाठी काय आहे? प्रेम म्हणजे काय, तुला काय वाटतं? तर आनंदी त्याला उत्तर देते, जेव्हा कधी मला लागतं आणि माझ्या आबांच्या डोळ्यात पाणी येतं, ते माझ्यासाठी प्रेम आहे. माझी आरतीताई आणि आरचीच्या डोळ्यात पाणी येतं जेव्हा मला त्रास होतो, ते माझ्यासाठी प्रेम आहे. वरुण, आपली माणसं आपल्या आजूबाजूला असली ना आणि आपल्यासाठी जे काही करतात त्यात प्रेम दिसतं. मी लहानपणापासूनच अशी आहे, मला डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे कोणती वस्तू कशी दिसते, हे जग कसं आहे हे मला कधी कळलंच नाही. माझ्या आबांनी मला ते सांगितलं. माझ्या आबा म्हणाले,
आभाळ आकाश हे निळ्या रंगाचं असतं ते मी मानलं आणि तसंच माझं संपूर्ण जग तयार झालं. हे ऐकून वरून खूप इम्प्रेस होतो. आनंदी त्याला म्हणते, चल आता वेळ झाली आहे. ती सगळ्या ग्रुपला परत बोलवते आणि मग वरून हा आनंदीकडे पाहतच राहतो आणि विचार करतो, आनंदी खरंच किती वेगळी आहेस तू. तुला डोळ्यांनी दिसत नाही तरीसुद्धा प्रेम काय असतं, प्रेमाची भावना काय असते ते किती सोप्या शब्दात तू मला समजावून सांगितलंस. खरंच तुझ्यासारख्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला मला खूप आवडेल. आणि हा वरून नक्कीच आनंदीच्या प्रेमात पडलाय एवढं मात्र खरं. आणि मग थोड्या वेळानंतर आनंदी घरी परत येते. आरची घरी एकटीच असते. आनंदीला पाहून तिला खूप आनंद होतो आणि ती विचारते, काय ग दिदे, कसा होता आजचा दिवस? आनंदी सांगते, अगदी कालसारखा, खूप भारी वाटलं. आणि चल आता आपण स्वयंपाक करूया. आबा आणि आरतीताई येतच असतील, त्यांना गरमागरम जेवणाचं ताट दिलं ना तर ते खूप खुश होतील. दोघी स्वयंपाकाला जाऊ लागतात. तेवढ्यात आबा घरी परत येतात. आबा एकटेच आलेले असतात. आनंदी त्यांचा कोट काढते आणि कोट खुंटीवर लटकवते. तर आरची विचारते, आबा आरतीताई नाही आली का? आबा सांगतात, नाही, तिला यायला आज उशीर होईल. ते परदेशी कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे ना साहेबांना, त्यामुळे कंपनीत कामाचा खूप लोड आहे. नाईट शिफ्ट आहे आज. आनंदी विचारते, मग आरतीताईच्या जेवणाचं काय? आबा सांगतात, अगं कंपनीत जेवायला मिळतं ना, त्यात काय टेन्शन. तर आनंदी म्हणते, नाही आबा, आज आरतीताईचा उपवास होता, ती कंपनीतलं नाही जेवणार. आपण तिच्यासाठी खिचडी करून पाठवायची का? आबा म्हणतात, ठीक आहे, आपण जेवण करून घेऊ आणि मग तू खिचडी बनव. मी जेवण झाल्यावर फॅक्टरीमध्ये तिला नेऊन देईल. आनंदी आणि आरची स्वयंपाक बनवायला जातात. तर इकडे कंपनीमध्ये कामगार कामाचा धडाका लावलेला असतो. रात्रंदिवस काम सुरू असतं आणि शिर्के युगंधरला येऊन सांगतो, मालक साहेब, कामगारांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. आता आपलं सॅम्पल सकाळपर्यंत तयार झालंच म्हणून समजा. युगंधर सुद्धा खुश होतो आणि म्हणतो, आपलं डिझाईनसुद्धा खूप भारी आहे आणि आता क्वालिटी काम होतं आहे, त्यामुळे उद्याचा सूर्य आपल्यासाठी नक्कीच विजयाची पहाट घेऊन येईल एवढं मात्र नक्की. शिर्के आणि मालक साहेब खूप खुश असतात. आणि इकडे त्यांच्या साम्राज्याला सुरंग लावणारा घरभेदी म्हणजे चंदन हा वैशाली बरोबर असतो आणि त्याच वेळेस चंदनला शलाकाचा कॉल येतो. त्यामुळे चंदन वैशालीला डोळे दाखवतो आणि घरात जायला सांगतो. चंदन खूप खुश होतो. मालदार पार्टीचा कॉल आलाय असा विचार करून तो वैशालीपासून दूर पण आनंदीच्या घराजवळ येऊन बोलू लागतो. आणि शलाका त्याला म्हणते, काय मग चंदन, आता तुझं इन्क्रीमेंट झालंच म्हणून समज. चंदन खूप खुश होतो. शलाका त्याला सांगते, आज जे तू काम माझ्यासाठी केलंयस ना, खरंच त्या कामाचं तुला बक्षीस मिळणार आहे. आता हे पॅरिसचं कॉन्ट्रॅक्ट मला मिळालंच म्हणून समज. आणि त्याच वेळेस वैशाली ही त्याच्याकडे पाहत असते. त्यामुळे चंदन खूप चिडतो, चक्क तिला चप्पल दाखवतो. वैशाली पळून जाते आणि शलाका चंदनला सांगते, चंदन, तू जे काम केलंय ना ते खूप भारी काम केलंय. पण त्याच वेळेस आनंदी ही तिच्या घराच्या अंगणात येते आणि तिच्या कानावर चंदनचे शब्द पडतात. चंदन म्हणतो, शलाका मॅडम, तुम्ही काळजीच करू नका. जोपर्यंत हा चंदन आहे ना तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. कारण हा चंदन आहे, जेवढा घासला ना तितका दरवळतो. आणि युगंधरला आता कळेल की त्याने माझा जो अपमान केलाय ना त्याला काय फळ मिळणार आहे. उद्या तर खूप मजा येईल, कारण दोन्ही कंपनीचे डिझाईन सारखेच असतील. हे ऐकून आनंदीला मोठा धक्का बसतो. आनंदी विचार करते, मालक साहेबांच्या परदेशी कॉन्ट्रॅक्टबद्दल हा चंदन दादा कोणाशी बोलतोय? तर शलाका म्हणते, हो चंदन, दोन्ही कंपन्यांचे डिझाईन सारखे असतील, परंतु माझं प्रेझेंटेशन हे आधी आहे त्या युगंधरपेक्षा. म्हणजे जेव्हा मी माझं प्रेझेंटेशन सादर करेल आणि मग युगंधर त्याचं प्रेझेंटेशन सादर करायला येईल तेव्हा त्याचं प्रेझेंटेशन हे डुप्लिकेट होईल आणि मग मीच जिंकणार, मलाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळणार. चंदन म्हणतो, होय, आता तुमचा धमाका होणार आहे आणि हा धमाका पाहायला खूपच मजा येईल. शलाका खूप खुश असते, पण आनंदीने हे सगळं ऐकलेलं असतं. चंदन म्हणतो, तुमच्या तिजोरीमध्ये युगंधरच्या कंपनीचं डिझाईन पोहोचलंय आणि आता त्याचं सॅम्पलसुद्धा तयार होईल आणि हे मोठं कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळेल. आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला समजतं की चंदनने युगंधरच्या कंपनीचं सॅम्पल चोरलंय आणि शलाकापर्यंत पोहोचवलंय. आणि शलाका म्हणते, हो चंदन, आता त्या युगंधरला समजेल की बिझनेसमध्ये फक्त हुशारी महत्त्वाची नसते,
तर साम दाम दंडभेद सगळं वापरायचं असतं. मी त्याच्याच घरामध्ये इतका मोठा घरभेदी ठेवलाय आणि त्याचा पगार घेऊन तू माझ्यासाठी काम करतोय हे तर त्याला काही माहीतच नाहीये. चंदन म्हणतो, शलाका मॅडम, तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. अजून तर सुरुवात आहे. पुढे पुढे पहा मी त्या युगंधरचं साम्राज्य कसं उद्ध्वस्त करतो ते. आणि आनंदी हे सगळं ऐकते आणि तिला जबर धक्काच बसतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आनंदीला चंदनचं कट कारस्थान समजलंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी आबांना चंदनचं संपूर्ण सत्य सांगेल आणि मग हे दोघे फॅक्टरीमध्ये जातील. तेथे शिर्केला झालेला प्रकार सांगतील. त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन येईल की आता डिझाईन कसं बदलायचं वेळेवर. पण आनंदी त्यांना एक आयडिया देईल आणि डिझाईन कसं बदलायचं याबद्दल सांगणार. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रेझेंटेशनची वेळ असेल तेव्हा शलाका सगळ्यांसमोर खुलासा करणार की मी तुमचं प्रेझेंटेशन चोरलं होतं. त्यामुळे युगंधर शलाकावर खूप ओरडणार. परंतु आता ऐनवेळी जे काय घडणार आहे ना, त्यामुळे शलाकाचाच धमाका होईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आणि जेव्हा युगंधरला समजेल की आनंदीने आपल्याला मदत केली आहे आणि वेळेवर डिझाईनसुद्धा बदललं, तिची ही कल्पकता पाहून आनंदीला सुद्धा युगंधरच्या कंपनीत नोकरी मिळेल की काय असंच वाटतंय. एकूणच ही मालिका आता दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा आनंदी ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.